तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे हे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. जवळजवळ 150 ग्रॅम तीळ आहेत हे. त्याला आता आपण चांगले भाजूया. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि भाजायचे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे तीळ भाजायला लागतील. साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये तिळाचे दाणे बघा असे जरा फुगलेले होतात, म्हणजे ते भाजले आहेत असं त्याची खूण आहे. आणि असे तीळ उडायला लागतात, चरचर आवाज येतो. आवाज येत असेल तुम्हाला असं चरचर, आणि तीळ उडायला लागतात म्हणजे हे आपले तीळ भाजलेले आहेत. आता हे आपण एका ताटात काढून ठेवूया. आता इथे मी 1 वाटी हे डाळिया घेतले आहेत. चण्याची भाजकी डाळ असते ती घेतली आहे. तिला जस्ट आपण गरम करायचं आहे, पण ती भाजलेलीच आहे, पण थोडं मॉइश्चर जाण्यासाठी तिला थोडं गरम करायची आहे. त्याला काढून घेऊया आपण. आता इथे मी हा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्याला पण आपण जरा असं अगदी लाल नाही करायचं आहे, जरा क्रिस्पी म्हणजे अगदी शेकवून त्याला घ्यायचं आहे. अगदी साधारण 1 मिनिट आपल्याला याला गरम करायचं आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्ही नसाल घालत तर नाही घातला तरी चालेल, पण मी लाडू बनवताना घालते खोबऱ्याचा किस, म्हणजे आपले लाडू जास्त हेल्दी होतात. तर इथे मी हा शेंगदाण्याचा कूट बनवला आहे. ज्या वाटीने आपण डाळिया घेतल्या होत्या त्याच वाटीने 1 वाटी घेतलेले शेंगदाणे भाजून त्याचे मिक्सरमध्ये असं क्रश केलेले आहेत अर्धवट. ते पण मी आता आपल्या तीळ भाजलेले तीळ आहे त्याच्यात मिक्स करते. आता इथे आपण पाक बनवायचं आहे गुळाचं. साधारण आपलं मिश्रण झालेलं आहे 250 ग्रॅम, म्हणून हा 250 ग्रॅमला थोडा कमी हा गुळ आहे चिक्कीचा. त्याला मी टाकते कढईमध्ये. त्याचं 1 चमचा आपण तूप टाकायचे. आणि याचा आपल्याला गोळीबंद पाक बनवायचा आहे. गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे. आता वाटीत पाणी घेऊन आपल्याला चेक करायचं आहे. पाक टाकून जर याचा लगेच गोळा झाला तर समजायचं आपला पाक रेडी आहे. हे बघा लगेचच याचा गोळा झाला आहे पाकाचा, म्हणजे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे. तर ह्याच्यात ही वेलची पावडर आहे 1 चमचा, ती टाकायची. आणि हे जे आपण मिश्रण केलं होतं तीळ, खोबरं आणि डाळिया आणि शेंगदाण्याचं कूट, हे सगळं मिश्रण याच्यात घालायचं आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तर आपण मेथीचे लाडू वगैरे बनवताना आपण मिश्रण ताटात घेऊन काढतो, तसं नाही करायचं आहे. थोडं हे थंड झालं की आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे. हाताला सोसेल एवढं आपण थंड झालं की मग ते आपण लाडू बनवायला घ्यायचे त्याचे. आता आपण लाडू वळायला घ्यायचे. एक छोटा चमचा याच्यात घ्यायचा, म्हणजे आपल्याला जेवढं हवं तेवढं मिश्रण घ्यायचं. त्याच्यासाठी आधी एका वाटीत असं पाणी घेऊन ठेवायचं. हाताला पाणी बोटांना लावून
मग हात लावायचा आहे त्याला, नाहीतर आपल्याला चटका बसेल हाताला. आणि असं गोळा करून लगेच गोल फिरवून लाडू आपल्याला करायचे आहेत. हे बघा, असे सगळे लाडू आपण करून घ्यायचे आहेत. आणि मग हे मिश्रण थंड झालं आणि लाडू वळता नाही आले तर परत कढई आपण गरम करून परत त्याच प्रकारे लाडू वळायचे आहेत. एक छोट्या चमच्याने काढून घ्यायचे आहेत. असं जेवढं लाडूचं प्रमाण आहे तेवढ्या चमच्याने घेऊन अगदी लगेचच वळले जात आहेत लाडू. बाहेरचे लाडू विकत आणून त्याच्यात कचकच येते, नंतर शुद्धता नसते आपल्याला घरगुती हवी तशी. तर अगदी हे आपण घरगुती लाडू व्यवस्थित अगदी बनवू शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे, करून बघा. आणि जेव्हा तुमचा हळदी कुंकू असेल अगदी अर्ध्या तासात हे तुमचे पाव किलोचे लाडू तयार होतील. रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करून कमेंट करा. आणि पहिल्यांदा जर चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.